दरम्यान याआधीही माणिकराव कोकाटे अनेकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वादात सापडले। शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांची चांगलीच कोंडी झालेली होती। पाहूया। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपया विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। ही तशी मोसाळगावचीच पाठरिकी आहे, ही तशी मोसाळगावचीच पाठरिकी आहे। माणिकराव कोकाटेंमागे लागलेलं राजकीय वादाचं ग्रहण सुटण्याचं नावच घेत नाहीये। रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर टीकास्त्र डागलं। त्यामुळे कोकाटेंना विरोधकांनी चांगलंच कोंडीत पकडलंय। मात्र कोकाटे काही पहिल्यांदा वादात सापडले नाहीयेत। याआधीही शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले होते। पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ते वादात सापडले होते। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपया विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले। आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय, पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत। आजी साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही, तो शेतकऱ्याला भेटेल का? आपल्याला रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडियासमोर असं बोलत नाही, तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। दरम्यान यावेळी देखील कोकाटेंनी पिकांच्या पंचनाम्यावरून एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। तर कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी या विधानावरूनही त्यांची चांगलीच कोंडी झाली होती। सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा। सर, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील, जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करता येणार, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिले। आपल्याला कल्पना आहे ही तशी मोसाळगावचीच पाठरिकी आहे, ही तशी मोसाळगावचीच पाठरिकी आहे, ही तशी मोसाळगावचीच पाठरिकी आहे। पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। एकीकडे महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं, दुसरीकडे कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांकडे कर्ज भरण्यासाठी तगादा लावताना दिसले होते। घेतलेलं कर्ज लवकर भरा असं वक्तव्य कोकाटेंनी केलं होतं। यावरूनही विरोधकांनी हल्लाबोल केला होता। कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर अशी आश्वासने दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं ते बाबा? तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे, परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार। कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना तंबीही देण्यात आली होती। मात्र तरीही कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच होती। त्यामुळे कोकाटेंना पक्षश्रेष्ठींचा धाक नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।